पूर्वार्ध पैठणदेवांच्या 55व्या सत्रामध्ये आज आपण घेत आहोत पूर्वार्ध 111 क्रमांकाची लीळा. ग्रहे सारंग पाणी भेटी तथा ग्रहो निवृत्ती. ग्रहे सारंग पाणी म्हणजे ह्यांचं नाव सारंग पाणीच आहे, पण यांना ग्रह म्हणजे भूतबाधा झाल्यामुळे त्यांना ग्रहे सारंग पाणी अशी नामना गावामध्ये झालेली आहे. तथा ग्रहो निवृत्ती, त्यांना स्वामींची भेटी झाली आणि स्वामींनी त्यांच्या ग्रह निवृत्ती सुद्धा केली, म्हणजे भूतबाधेपासून त्यांना मुक्त केलेलं आहे. ग्रहे सारंग पाणी भटते बळेग्रामीचे. ग्रहे सारंग पाणी भट हे बळेग्रामचे आहेत. दादोसा काही सोयरे होती, आणि दादोसांचे काहीतरी हे नातलग आहेत लांब दूरचे. तयासी ग्रहो लागला असे, आणि त्यांना भूतबाधा झालेला आहे, ग्रहबाधा झालेली आहे. तयाची या माता म्हणितले, आणि त्यांची जी माता आहे ग्रहे सारंग पाणींची, ती दादोसांना म्हणते, रामा तू काही जाणसी तरी या सारंग पाणीचा अंगी ग्रह असे तो फेडी का. तुला जर का काय माहिती असेल तर तू याच्या अंगामध्ये जो ग्रह लागलेला आहे, याला भूतबाधा झालेली आहे, तर तू काढून टाक ना, काहीतरी कर उपाय याच्यासाठी. आणि दादोस याच्यावर म्हणतात, माझेनी जाय ऐसेही आती आणि न वची ऐसेही आती. ते म्हणतात मला उपाय करायला काय नाही, मी उपाय करेल, परंतु माझ्याने त्यांच्या ग्रहाची निवृत्ती होईलच असं नाही. होईल पण किंवा नाही पण होईल, परंतु आमचे जे स्वामी आहेत ते आमच्या गोसाव्यांपासून जाईलच. पण आमचे जे स्वामी आहेत, गोसावी आहेत, त्यांच्यापासनं त्यांना नक्कीच लाभ होईल याची जबाबदारी मी घेतो. मुळात म्हणजे ही काही मंडळी आहेत, दादोस जे आहेत, ते दादोस स्वामींवर तशी ईश्वर बुद्धी नव्हती, परंतु स्वामींविषयी एक विशेष बुद्धी त्यांची मात्र होती, की स्वामींमुळे लाभ होतो, स्वामींमुळे फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून ते जेव्हा भटोबासही त्यांना जेव्हा म्हणतात की तुमच्यापासून आनंद होतो म्हणे असं, तेव्हा ते म्हणतात की आमच्यापासून होतोही नाहीही होतो, परंतु आमच्या स्वामींपासून नक्कीच होतो. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांनी स्वामींविषयी निश्चयात्मक दादोसांनी सांगितलेली आहे, निश्चयात्मकता. आणि इथे सुद्धा ते म्हणतात की माझ्यापासून जाईल किंवा नाही जाईल, परंतु स्वामींपासून मात्र जाईलच. तेव्हा तेही म्हटले. मग ग्रहे सारंग पाणींची माता म्हणते, ते कवनी ठाई असती. तुम्ही ज्या स्वामींबद्दल मला सांगितलं ते स्वामी कुठे असतात बरं. ना ते प्रतेस्थानी भोगनारायणी असती. ते प्रतेस्थानी म्हणजे पैठणला, भोगनारायणी म्हणजे भोगनारायणाच्या मंदिरामध्ये ते असतात असं त्यांनी स्वामींविषयी, स्वामींच्या अवस्थानाविषयी सांगितले की स्वामी इथे पैठणलाच आहेत. मग तैसेची प्रतिस्थानासी आली. तैसेची म्हणजे लगेच नाही, काही विशिष्ट तयारी करून 1-2 दिवसांनी म्हणा ते पैठणला निघालेले आहेत. तयासरीचे सारंग पाणी, आणि त्यांच्यासोबत सारंग पाणी भट आहेत. चांगदेव भट आणि चांगदेव भट सुद्धा आहेत. चांगदेव भट आणि स्वामींची प्रथम भेट आहे. वेळीचा घडिया दो भोगनारायणी गोसाव्यांचे आसन होते. आणि वेळीचा दो घडिया म्हणजे संध्याकाळच्या वेळेला स्वामींना, संध्याकाळचा तो 5 ते 6चा असा तो वेळ असेल, आणि त्या वेळेला आमच्या स्वामींना भोगनारायणी गोसाव्यांचे आसन होते. भोगनारायणाच्या त्या मंदिरामध्ये आमच्या स्वामींना आसन होतं. ते सगळेजण आले, स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागली. स्वामींना दंडवत घातले, सर्वांनी श्रीचरणाला लागले. दादोसही सोबत आहेत. त्यांनी दोन्ही आसू दर्शनासी केली. 2 आसू स्वामींना त्यांनी समर्पित केलेले आहेत. मग गोसाव्यान पुढा बैसले, आणि आमच्या स्वामींच्या समोर दादोस आणि सगळेजण हे बसलेले आहेत. आणि मग गोसावी पुसले, आणि स्वामींनी विचारलं, बाई या नाव काही. स्वामींनी विचारलं, ह्यांचं नाव काय. जी जी याचा अंगी ग्रहो असे, म्हणून ग्रहे सारंग पाणी भट म्हणती. आईनी निरागसपणे स्वामींना सांगून दिलं की याचं नाव काय आहे, सारंग पाणी भट असं याचं नाव आहे, परंतु याच्या अंगामध्ये ग्रह असल्यामुळे सगळेजण काय करतात, याला ग्रहे सारंग पाणी भट असं सगळे म्हणतात. लोक काय करतात की एखादा व्यक्ती जर का कुठल्या तरी त्याच्याकडे गुण अवगुण असेल तर त्या गुणाने किंवा अवगुणाने त्याची ओळख होत असते. आम्ही संवत्सरला होतो तेव्हा काय व्हायचं की एका नावाचे जवळजवळ 4-5 जण असायचे. मग प्रत्येकाच्या नावापुढे काहीतरी विशेषण लावून हा की तो अमका टमका म्हणजे तो गोरा, तो काळा, किंवा तो बुटका, किंवा तो उंच, अशा प्रकारे त्यांना काहीतरी त्यांच्याकडे असलेल्या विशेष गुणाला समोर ठेवून ते नाव घ्यायचं. कोण बरं,
हा ते अमके अमके, ते काळे अमके अमके किंवा ते गोरे अमके अमके किंवा ते बुटका अमका अमका. म्हणजे काय व्हायचं की त्यांना त्यांच्या त्या गुणविशेषानुसार ते समोर त्यांचं काहीतरी ते विशेषण लावून मग त्यांचं नाव उच्चारायचं. तसं याचं नाव सारंग पाणी आहे, परंतु ग्रह असल्यामुळे सगळं गावातले लोक याला ग्रहे सारंग पाणीभट असंच म्हणतात. मग तेही अवघी गोष्टी गोसावियांपुढा सांगितली. आईनी सर्व मुलाचं जे काही दुःख आहे, स्वतःचं दुःख आहे, हे सगळं आईनी स्वामींसमोर सांगितलं. आणि मग ते म्हणतात की जीजी रामू आमचा सोयरा, इथे आमचं येणं कसं झालं तर दादोल जे आहेत म्हणजे रामदेव हा आमचा सोयरा आहे, आमच्या नात्यामध्ये लागतो हा. आणि मी त्याला म्हटलं रामा तू काही जाणसी तरी काही सारंग पाणी स्वीकारी का, तू जर का तुला काही दोन गोष्टी माहिती असतील तर याला या बाधेतनं या दुःखातनं मुक्त कर ग्रहे सारंग पाणीला. तेव्हा त्यांनी म्हटले आणि तेव्हा दादोसनी मला सांगितलं की माझ्यानी याचा ग्रह जाय ऐसही आती आणि न वचे ऐसही आती. माझ्याकडनं याचा ग्रह जाईल पण किंवा नाही पण जाईल, पण आमच्या गोसाव्यांची दर्शने जाईलच. आणि तुमच्याविषयी त्यांनी सांगितलं की तुमच्या भेटीमुळे त्याचा ग्रह जाईलच असं याने आत्मविश्वासाने सांगितलं. आम्हालाही सुद्धा ते पटलं. भरपूर उपाय केले, काही उपयोग झाला नाही. आता आम्ही तुमच्या शरणी चरणी आलेलो आहोत. असं ती आई जी आहे ती आई स्वामींपुढे सर्व वृत्तांत प्रास्ताविक जे आहे ते सर्व सांगते. जी जी तरी याचा अंगी ग्रह असे तो फेडी जो जी. आणि मग त्या आईनी स्वामींना विनंती केली, देवा याच्या अंगामध्ये जो ग्रह आहे तो आपण फेडावा अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. स्वामी म्हणतात बाई तुमते पाणी भातू असे. बाईसांना स्वामींनी विचारलं की तुमच्याकडे पाणी भात आहे का. बाईसा म्हणतात हो बाबा असे आहे. तरी दोन्ही मुदा करून या ते वाळूनी सांडा. दोन्ही मुदा करा म्हणजे असं मुठीमध्ये हे करून जे मुदा केल्या जाते ती मुदा करा आणि त्या मुदा याच्यावरून ओवाळून काढा आणि ओवाळून काढून ते सांडा म्हणजे त्या टाकून द्या. तर बाईशी म्हटले हा बाबा हा बटिकू तरी सावधू ऐसा दिसतू असे. आता ते सारंग पाणी भट होते ते दिसायला व्यवस्थित दिसत होते. अर्थातच ज्यांच्या अंगामध्ये असा काही बाधा असतो त्यांची प्रकृती जी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून जातं, प्रकृती खालावते, आजारपणासारखे ते दिसत असतात. परंतु हे सारंग पाणी भट दिसायला एकदम व्यवस्थित दिसत होते. त्यांच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की यांच्या अंगामध्ये काही ग्रह असावा. आणि बाईसांना सुद्धा तसंच वाटलं. म्हणून बाईसा स्वामींना म्हणतात बाबा हा बटिकू तरी सावधू ऐसा दिसतो असे म्हणजे चांगला दिसतो आहे, धडधाकड दिसतो आहे, याच्या अंगात काही असा बाधावा असं काही वाटत नाही. याचा अंगी ग्रह तरी दे काही देखी जे ना, याच्या अंगात काही ग्रह काही दिसत नाही मला. स्वामी म्हणतात बाई एकी वारी या दोघ असती. स्वामी म्हणतात तुम्हाला असं वाटतं की एकही नाही आहे, परंतु याच्या अंगामध्ये दोन ग्रह आहेत, दोन बाधा आहेत ह्याला. येथीच्या दर्शनासी येता येऊ नये म्हणून ते पैरा महारवाडा बाबुळेसी राहिले असती. परंतु आमच्या दर्शनाला ते येऊ शकत नाहीत म्हणून महारवाड्याच्या पलीकडे जे बाबुळाचं झाड आहे त्या बाबुळाच्या झाडावर ते दोघ जण राहिलेले आहेत, ते निघून गेलेले आहेत. आता हे परत जातील तर त्यांना ते परत पकडतील. मग गोसावी पाणी भाताची या दोन्ही मुदा करविल्या. आणि मग स्वामींनी पाणी भाताच्या दोन मुदा करविल्या बाईसान करवी आणि त्यांच्यावर ओवाळून ज्या वाटा आली ती वाटीसी ठेविल्या. ज्या वाटेने ते आलेले आहेत त्या वाटेवर ते ठेवून दिल्या. मग तीही उपहारून फजविला आणि त्यांनी मग उपहार वगैरे तयार केलेला आहे. स्वामींची आरोगणा झाली, भोजन झालं, मग ती निघाली. मग ते लोक निघाले. निघता सर्वज्ञ म्हटले बाई जया वाटा आली ती तया वाटा नको जाऊ. ज्या रस्त्याने तुम्ही आलेल्या आहात त्या रस्त्याने जाऊ नका. आणि की वाटा जा, दुसऱ्या मार्गाने जा, दुसऱ्या रस्त्याने जा असं स्वामींनी सांगितलं. तेही म्हटले काजी. ते म्हणतात का बरं. स्वामी म्हणतात बाई ते वाट पाहता ती. म्हणजे ते जे काही ग्रह आहेत त्या बाबळीच्या झाडावर बसले ते वाट बघत आहेत. तुम्ही परत जर का गेलात तर काय होईल, ते तुम्हाला परत यांना धरतील ते, म्हणून तिकडून यांना आता नेऊ नका. बाई दृष्ट वैर चुकविजे. दृष्ट वैर म्हणजे दिसणार किंवा माहीत असलेलं जे काही वैर आहे ते काय केलं पाहिजे, चुकवलं पाहिजे. त्यानंतर दृष्ट वैर म्हणजे समोर असलेलं जे काही वैर आहे किंवा संकट आहे ते काय केलं पाहिजे, जे संकट समोर आहे ते चुकवलं पाहिजे.
संकट समोर दिसतं तरी पण आपण त्याच्यातनं जाण्याचा प्रयत्न करायचा, तर तसं करू नये. असं कधी कधी असतं ना की भरपूर पाऊस असला आणि कोणी निघालं की ते म्हणतात की आता जाऊ नका, थोडं 5-10 मिनिटं थांबा, थोडंसं पावसाची सर कमी होऊ द्या. पण त्याच्यात तो मला निघतो, तसं तसं नसतं. कोणीतरी 4 लोकांनी सांगितलं थांबा, तर त्यावेळी आपण थांबायचं असतं. कारण की दृष्टवैर चुकवायचं असतं. म्हणजे त्यांनी जो संकेत दिलेला आहे तो संकेत लक्षात घेऊन थोडं 5-10 मिनिटात थांबून नंतरच निघायचं असतं. तसं स्वामी सांगा दृष्टवैर म्हणजे तुमच्या समोरच आता ते आहे, त्याच्यामुळे त्याला चुकवता आलं पाहिजे. मग ती आणि की वाटा गेली आणि मग ते त्या वाटेनं न जाता दुसऱ्या वाटेने ते गेले आणि ते ग्रह निवृत्ती त्यांची झालेली आहे. अशा प्रकारे आमच्या स्वामींनी या लीळेमध्ये सारंगपाणी भटांची एकाच भेटीमध्ये ग्रहनिवृत्ती केलेली आहे. यानंतर पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 112 क्रमांकाची लीळा. देई भटा भेटी स्थिती. देई भटांना भेट झाली आणि त्यांना स्थिती झालेली आहे. एकुदी भोगनारायणी देई भटा भेटी झाली. एकदा भोगनारायणाच्या मंदिरामध्ये देई भटांची आणि स्वामींची भेटी झाली. दंडवते घातली श्रीचरणा लागले. स्वामींना येऊन त्यांनी दंडवत केला, श्रीचरणाला लागले, स्वामींजवळ बसले आणि त्यांना स्थिती झाली. स्थिती सुखाचा आनंद काही काळ त्यांनी भोगला, तो भंगला. मग भिडारा गेले, म्हणजे आपल्या मुक्कामी ते गेले. पुढची लीळा आहे 113 क्रमांकाची. लखुबाईचा भेटी. एकुदी गोसाव्यांची उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर भोगनारायणी आसन झाले. एकदा स्वामींचा उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर भोगनारायणाच्या मंदिरामध्ये आमच्या स्वामींना आसन झालं. लखुबाईचे दर्शनासी आली. लखुबाईचा या स्वामींच्या भेटीसाठी आलेल्या आहेत. दंडवते घातली श्रीचरणा लागली. स्वामींना वंदन केलेलं आहे. पासी बैसली, समोर बसलेल्या आहेत. नावेक होती, मग गेली, थोड्या वेळ बसल्या आणि नंतर मग निघून गेलेले आहेत. पुढची लीळा आहे ते पूर्वार्ध 114 क्रमांकाची. वामदेवाची गुंफे गमन. वामदेवाच्या गुंफेमध्ये आमचे स्वामी गेलेले आहेत. एकुदी गोसावी वामदेवाची गुंफेसी बीजे केले. वामदेवाच्या गुंफेमध्ये आमचे स्वामी बीजे करतात, जातात. तीही गोसाव्या ते देखिले. स्वामींना त्यांनी येताना पाहिलं आणि येईजोजी म्हणून स्वामींचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. म्हणून संभ्रमे सौम्य आले. संभ्रमे म्हणजे त्यांना इतका आनंद झाला की त्यांना काही सुचेना, म्हणजे नेमकं काय करावं असं त्यांच्या लक्षात येईना. ओट्यावरी आसन रचिले आणि त्या गडबडीतच त्यांनी स्वामींसाठी ओट्यावर आसन रचलं. आमचे स्वामी त्या आसनावर विराजित झाले, उपविष्ट झाले. थोरू मानू केला. स्वामींचं खूप चांगलं स्वागत त्यांनी केलं, चांगला मान स्वामींचा केला. ते देखवनी तयाची शिष्य आश्चर्य झाले. ते बघून त्यांचे जे शिष्य आहेत वामदेवांचे त्यांना आश्चर्य झालं. ऐसे गोसावी त्याच्या गुंफेसी भलते दवा बीजे करती. म्हणजे त्यांना खूप आश्चर्य झालं की आमचे गुरु यांचं एवढं स्वागत करतायत, त्यांचं पूजन वगैरे सगळं करतायत, म्हणजे आमच्या गुरूंपेक्षा श्रेष्ठ आहेत की काय, असं शिष्याला आश्चर्य झालं. आणि मग आमचे स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये भलते दवा म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये जायचे. कवणी नमस्कारा येते आधी गोसाव्यांसी दंडवत करी पाठी तयासी. मग नंतर असं व्हायला लागलं की स्वामी त्यांच्या गुंफेमध्ये बसलेले असायचे आणि कुणी जर का वामदेवांना भेटीसाठी आले, दंडवत करायला आले, तर वामदेवांना आणि स्वामींना दोघांना ते बघायचे आणि वेधल्या जायचे स्वामींकडे, प्रभावित व्हायचे स्वामींकडे आणि येऊन स्वामींना आधी ते वंदन करायचे, स्वामींना दंडवत करायचे, नंतर मग वामदेवांना दंडवत करायचे. अशा पद्धतीने काय व्हायला लागलं, स्वामींचं वर्चस्व कुठेतरी दिसायला लागलं. वामदेवांचं जे न्यूनता आहे, कमतरता आहे, तिकडे व्यावृत्ती त्यांची व्हायला लागली. आणि जो यायचा तो आधी स्वामींना दंडवत करायचा, पाठी मग वामदेवांना करायचा. मग ते आपल्या शिष्या करवी ऐसे अंधारी आसन घालविती. आणि मग ते काय करायचे, स्वामींच्या आसनाची जागा त्यांनी बदलली. स्वामींचं आसन ते काय करायचे, असे अंधारी घालविती म्हणजे अंधारामध्ये स्वामींचं आसन टाकायचे, स्वतः उजेडामध्ये बसायचे की आलेल्या व्यक्तीला आधी मी दिसलो पाहिजे आणि मग स्वामी दिसले पाहिजेत. आपण समोर प्रकाशी बैसती आणि स्वतः समोर प्रकाशी म्हणजे उजेडामध्ये ते स्वतः बसायचे. अंधारी पूजा करविती, स्वामींचं अंधारामध्ये स्वामींचं ते पूजन शिष्यांकरवी करवून घ्यायचे, स्वतः करायचे. मग गोसावी बिढारा बीजे करीती आणि मग स्वामी बिढाराकडे स्वामी यायचे.
अशा प्रकारे वामदेवांच्या गुंफेमध्ये आम्ही स्वामी आमचे जाऊन अशा प्रकारे त्यांना दर्शन द्यायचे आणि स्वामींसोबत वावरत असताना कुठेतरी आपलं वर्चस्व कमी होऊ नये यासाठी स्वामींचं आसन जे आहे त्या अंधारात टाकायचे. यानंतर पुढची वेळ आहे ते पूर्वार्ध 115 क्रमांकाची सारंग पंडिता भेटी. सारंग पंडित आणि आमच्या स्वामींची प्रथम भेट या लेळेमध्ये आपण बघणार आहोत. देई भटी गोसाव्यांचे बर्वेपण चातुर्य सौंदर्य सारंग पंडितांपुढा सांगितले. देई भट हे स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. आपण 112 क्रमांकाच्या लेळ्यामध्ये बघितलं. स्वामींपासून त्यांना स्थिती झाली. स्वामींच्या श्रीमूर्तीकडे त्यांनी पाहिलं, अवलोकन केलं, वेधले गेले. स्वामींचं सौंदर्य चातुर्य हे सर्व आणि बर्वेपण हे सर्व त्यांनी सारंग पंडितांपुढे सांगितलं. तीही पुसले ते कवनी ठाई असती आणि सारंग पंडितांनी स्वामींचं वर्णन ऐकलं, वेधले गेले, वेद निर्माण झाला आणि त्यांनी लागलीच विचारलं की ते कवनी ठाई असते म्हणजे तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलतायत ते पुरुष कुठे आहेत बरं? ना भोग नारायणी असती ते म्हणतात ना, ते तर भोग नारायणाच्या मंदिरामध्ये आहेत पैठणला. गोसाव्यांशी उदयाचा पूजा सुरू झाला. सकाळचा पूजा अवसर स्वामीचा संपन्न झाला. श्रीकंठी गळदंडा अंगियेचे मोकळे कसे. श्रीकंठी गळदंडा म्हणजे श्रीकंठामध्ये, गळदंडा म्हणजे गळ्यातला जो हार आहे तो स्वामीच्या श्रीकंठी वाहिलेला आहे, तो तसाच आहे, तो काही स्वामींनी काढला नाही. अंगियेचे मोकळे कसे, जो सदरा स्वामींनी घातलेला आहे त्याला बांधायला त्या दोऱ्या असतात, तर ते कसे म्हणजे ते दोरे जे आहेत ते मोकळेच आहेत, फक्त सदरा स्वामींनी घातलेला आहे, पण त्याचे जे कसे म्हणजे दोरे जे आहेत ते स्वामींनी बांधलेले नाही आहेत. गोसावी भोगनारायणाची पवळीसी ओतपळी घेत होते आणि आमचे स्वामी भोगनारायणाच्या त्या पवळीसी म्हणजे त्या अंगणामध्येच ओतपळी घेत होते, म्हणजे सकाळचं जे ऊन आहे ते स्वामी घेत होते. तेथ गोसाव्यांशी भेटी झाली. तिथे स्वामींची आणि त्यांची भेटी झालेली आहे. आणि मग भेटी झाल्यानंतर सारंग पंडित गदो आळीयेसी गदो नायकाची माते पुढा पुराण सांगू जात होते. सारंग पंडित गदो आळी म्हणजे गदो नायकांचा जो रस्ता आहे, ऐसी गदो नायकाची माते पुढा, गदो आळीयेसी गदो नायकांच्या माते पुढा म्हणजे गदो नायक ज्या आळीमध्ये राहत होते. गदो नायक हे चांगले प्रसिद्ध व्यक्ती आहेत पैठण मधले, आणि म्हणून ते ज्या गल्लीमध्ये राहत होते, ज्या आळीमध्ये ते राहत होते, त्या आळीचं नाव काय, गदो आळी, म्हणजे त्यांच्या नावानेच ती आळी जी आहे ती प्रसिद्ध आहे. आणि त्या आळीयेसी त्यांच्या घरी गदो नायकांच्या माते पुढा हे सारंग पंडित जे आहेत ते काय करत होते, पुराण सांगायला जात होते. गदो आळीयेसी गदो नायकाची माते पुढा, मातेसाठी पुराण सांगायला हे जायचे. सरीसे मोकानंद होते आणि त्यांच्यासोबत मोकानंद जे आहेत हे सारंग पंडितच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत किंवा भाऊ आहेत, आणि एका मताने उमाईसाचे भाऊ आहेत, असं काहीतरी ते नातं आहे. याच्यात 2-3 मतं आहेत. तर ते मोकानंद जे ते पण त्यांच्या सोबत आहे सारंग पंडितांच्या. सारंग पंडिती गोसाव्यांशी दंडवत घातले. सारंग पंडितांनी स्वामींना दंडवत घातला, श्रीचरणा लागले आणि मग विचारता, जीजी पुनरपी दर्शन कवनी ठाई दी जाईल, तुम्ही परत मला दर्शन कधी द्याल आणि कुठे द्याल? स्वामी म्हणतात, ऐसे चासाकडे म्हणजे स्वामींची भेट घेऊन ते तर गदो नायकाच्या घरी जाणार आहेत पुराण सांगण्यासाठी, आणि म्हणून ते विचारतात की मी परत येईन तर मला परत तुम्ही कुठे भेट द्याल? असं स्वामींकडनं त्यांनी पुढची भेट जी आहे ती आरक्षित करून घेतलेली आहे, निश्चित करून घेतलेली आहे. स्वामी म्हणतात, ऐसे चासाकडे आम्ही तुम्हाला भेट देऊ. म्हणजे पैठणला समोरच गोदावरी नदी आहे, तर त्या चासाकडे म्हणजे नदीतला जास्त खोल भाग जो आहे तो भाग कुठे आहे, काय आहे ते निश्चित आहे. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला भेट देऊ. अमक्या अमक्या ठिकाणी तो चास आहे नदीमध्ये, म्हणजे खोल भाग आहे, तिकडे आम्ही तुम्हाला भेट देऊ. सारंग पंडित गदोआळीसी पुराण सांगू गेले. त्या गदोआळीला गदो नायकांच्या घरी पुराण सांगायला ते गेले. पोथी सोडली. 1-2 श्लोक वाखाणिले. 1-2 श्लोक त्यांनी काय केले, विश्लेषण केलेलं आहे. 1-2 श्लोकांविषयी वर्णन केलेलं आहे. आणि मागवती पोथी बांधली आणि परत त्यांनी काय केलं, पोथी बांधून घेतली. 2च श्लोक सांगितले. रोज काहीतरी अर्धा-पाऊण तास निरूपण होत असेल. आज काय झालं, 15-1 मिनिटामध्ये त्यांनी निरूपण आटोपत घेतलं, पोथी बांधली
आणि गदोनायकाच्या माता म्हणितले आणि गदोनायकाची माता त्यांना म्हटले, आजी लवकरी पोथी बांधली आज तुम्ही निरूपण लवकरच संपवलं, असं त्यांची आई सारंग पंडितांना विचारते. सारंग पंडित म्हणतात, आजी पाहुणे आले असती, आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत. माझं काही प्रयोजन असे आणि मला सुद्धा काही काम असल्यामुळे आज थोडंसं मला लवकर जायचं आहे म्हणून लवकर निरूपण आटोपलं. म्हणून असं म्हणून सारंग पंडित हे काखेपोती घालून निघाले. ते पोथी काखेमध्ये लावून असं ते खांद्याला लावून असं ते निघालेले आहेत. मोकानंदा ते म्हटले, मोकानंदा तू घराशी जाय, उपहाराची आयती करवावी. आणि त्यांनी मोकानंदाला सांगितलं की तू घरी जा आणि भोजनाची तयारी उपहाराची तयारी करायला सांग. आपण चासाकडे गोसाव्यांपाशी आले आणि आपण स्वतः चासाकडे नदीकडे स्वामींच्या भेटीसाठी आलेत. तर चासी गोसाव्यांशी आसन असे, त्या चासाकडे आमच्या स्वामींना आसन होतं. स्वामींजवळ आले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले आणि मग प्रश्न केला स्वामींना, जीजी द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्तींपासून अकृत्रिम आनंद होय. द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींपासनं अकृत्रिम असा आनंद व्हायचा, तैसा आता कोणी ठाई आथी, आता असा आनंद कुणापासनं होतो, असा स्वामींना त्यांनी प्रश्न केला. स्वामी म्हणतात, पाहिजे पुसीजे चर्चिजे मा आती तेथ आती. स्वामी म्हणतात, पाहिजे पुसीजे चर्चिजे, पहा विचार करा आणि पुसीजे म्हणजे त्याच्याविषयी विचारा कोणाला तरी, आणि चर्चिजे म्हणजे त्याच्यावर चर्चा करा. मा आती तेथ आती म्हणजे जिथून तो व्हायचा तिथूनच तो होतो. म्हणजे द्वापरी कृष्ण महाराज हे परमेश्वर अवतार आहेत आणि त्या परमेश्वर अवतारापासून तो आनंद व्हायचा, अकृत्रिम आनंद, आणि आता सुद्धा परमेश्वर अवतारापासूनच तो आनंद होतो. आती तेथ आती म्हणजे त्या स्वरूपातूनच तो होतो. कृष्ण महाराजांचं स्वरूप व्यक्त स्वरूप काय आणि आमच्या स्वामींचं व्यक्त स्वरूप काय सारखंच आहे. पाची अवतारांचं व्यक्त स्वरूप आणि अनंत अवतारांचं व्यक्त स्वरूप सारखंच आहे. स्वरूपामध्ये कुठल्याच प्रकारचा काहीच बदल नाही. म्हणून आती तेथ आती म्हणजे जिथून तो आनंद आधी व्हायचा त्याच स्वरूपातनं आता सुद्धा होतो, फक्त अवतार भिन्नता आहे. आता ते काही सारंग पंडितांना स्वामींनी आमच्या सांगितलेलं नाही. म्हणून स्वामी सांगतात, पाहिजे म्हणजे बघा, अनुभव घ्या, पुसीजे म्हणजे त्याच्याविषयी जिज्ञासा भावा आणि त्याच्याविषयी चर्चा मंथन करा. मग आती तेथ आती. मग गोसाव्यांपासून तया स्थिती झाली आणि म्हटल्यानंतर त्यांना स्वामींपासून स्थिती आनंद झाला. केतुला ऐकू काळू भोगिली मग भंगिली. कितल्या एका काळाने ती स्थिती भोगिली, ती स्थिती भंगली. मग सारंग पंडिती गोसाव्यांते विनविले. मग सारंग पंडितांना स्वामींनी पंडितांनी स्वामींना विनंती केली, जीजी माझ्या घरा गोसावी बीजे करावे. माझ्या घरी आपण बीजे करावं. गोसाव्यांनी आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. मग गोसावी ते आपल्या आवारा घेऊन आले. आमच्या स्वामींना ते आपल्या घरी घेऊन आले. देव्हार चौकीसी भीतरीलीकडे गोसाव्यांशी आसन अस घातले. आणि देव्हार चौकी म्हणजे देव्हाराचा जो भाग आहे, देवपूजेचा जो भाग आहे, त्याच्या सभामंडपामध्ये स्वामींना त्यांनी आसन घातलेलं आहे. गोसाव्यांशी मर्दना देव आदरली ओलनी तेल चिक्सा आणला. आणि स्वामींना त्यांनी मर्दना देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार स्वामींसाठी ओलनी म्हणजे आंघोळीचं वस्त्र, तेल, चिक्सा असं उठणं वगैरे सगळं तो घेऊन आला. तव सर्वज्ञ त्यांना म्हणतात, आताचे तव कपिल स्नान हो देया. स्वामी त्यांना स्नानासाठी नकार देतात. कपिल स्नान म्हणजे ओल्या कपड्याने कापड मादणे, म्हणजे ओल्या कपड्याने फक्त श्रीमूर्ती पुसून घेणे, स्नान नाही करायचं स्वामींना. आणि ते कपिल स्नान हो द्या म्हणजे कपिल स्नानच होऊ द्या, आता स्नान नको. आणि मग त्यांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे काय केलेलं आहे, स्वामींना चौरंगावर आसन झालं. 2 गंगाळी पाणी सारिले म्हणजे 2 गंगाळांमध्ये पाणी घेतलेलं आहे. धुतल्या वस्त्राची चौरंगावरी घडी घाली. ती धुतलेल्या वस्त्राची चौरंगावर काय केलेले त्यांनी घडी घातलेली आहे. आणि एकी गंगाळा अंग वसा तिमिती म्हणजे चांगलं स्वच्छ वस्त्राचं आसन त्या चौरंगावर टाकलेलं आहे. स्वामी त्याच्यावर विराजित आहे. एकी गंगाळा अंगवसा तिमिती. एका त्या गंगाळामध्ये त्या काय करायचे, जो अंगवसा आहे म्हणजे अंग पुसण्याचं जे सुती कपडा जो आहे तो त्या एका गंगाळामध्ये बुडवायचे आणि तो
बुडवल्यानंतर त्या पाण्यातनं तो काढायचा आणि मग त्याच्याने श्रीमूर्ती जी आहे ती पुसायची. अशा प्रकारे ते काय करत होते, स्वामींची श्रीमूर्ती कपिल स्नान म्हणजे कापड मादण्याने, कापड्याने, सुती कपड्याने ते श्रीमूर्ती स्वामींची ते पुसत होते. एकी गंगाळ अंगवसा तिमिती म्हणजे ओला करायचे, तिमने म्हणजे ओला करणे. श्रीमूर्ती परमार्जिती श्रीमूर्ती पुसून काढायची. दुसरी गंगाळी अंगवसा धुती आणि दुसऱ्या गंगाळामध्ये तो अंगवसा धुवून काढायचा. आणि ऐसे कापड मादने झाले आणि अशा पद्धतीने कापड मादन स्वामींचं झालं. कपिल स्नान झाले. सोन्याची या मेखा ज्या श्रीखंडासी मारिलिया होतिया ते चंदन गोसाव्यांसी सर्वांगी ओळगविले. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की कापड मादने झाल्यानंतर, कपिल स्नान झाल्यानंतर सोनियाची या मेखा म्हणजे चंदनाचं जे लाकूड आहे जे आपण उगाळतो त्याच्यामध्ये सोन्याची या मेखा म्हणजे तारा ज्या आहेत त्या अशा फसवलेल्या होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठोकलेल्या होत्या. आणि जेव्हा आता ते चंदन उगाळणार त्याच्यामध्ये चंदन सुद्धा उगाळलं जायचं आणि सोबत सोन्याच्या त्या एकदम असे कणकण सुद्धा जे आहेत म्हणजे सोनेरी असं ते सुद्धा त्याच्यामध्ये उगाळल्या जायचं. त्या चंदनासोबत ते सोनं सुद्धा काय व्हायचं, उगाळल्या जायचं आणि त्याचं एक छानपैकी त्याचं सुद्धा अस्तित्व त्या उगाळलेल्या चंदनामध्ये दिसायचं. आणि ते जेव्हा श्रीमूर्तीला लावल्या जाणार तेव्हा ते जे चंदन आहे आणि त्याच्यातल्या त्या सोन्याचे जे कण आहेत ते छानपैकी असे ते चमकीसारखे चमकणार आहे. तर अशा प्रकारचं ते चंदनाची ती जे लाकूड आहे ज्याच्यामध्ये सोन्याच्या तारा अशा त्या जडवलेल्या आहेत त्याच्याने ते चंदन उगाळलेलं आहे. आणि मग ते चंदन गोसाव्यांशी सर्वांगी ओळगविले, सर्वांगी लावलेलं आहे. पूजा झाली, स्वामींची धुपारती झाली, मंगळारती केली. मग उमाईसी करवी ताट करविले म्हणजे उमाईसांना ताट करायला सांगितलं, म्हणजे स्वामींचं ताट वाढायला सांगितलं. गोसाव्यांशी ताटावरी आसन झाले, स्वामी बसलेले आहेत, समोर ताट आहे. आड लावणे लाविले म्हणजे स्वामींना भोजन करताना कोणी पाहू नये म्हणून एक आड लावणं म्हणजे आड कपडा जो आहे असं स्वामींना तो लावल्या गेलेला आहे. म्हणजे स्वामी जिथे जेवायला बसते तिथे असा आड कपडा तो लावलेला आहे. आणि स्वामींचं भोजन जे आहे ते भोजन स्वामींचं सुरू झालेलं आहे. सारंग पंडितासी मुकुंदासी ताट खाली आणि सारंग पंडित आणि मुकुंद यांचं ताट खाली म्हणजे खाली वाढलेलं आहे त्यांना. स्वामींचं ताट चौरंगावर आहे. ऐसी गोसाव्यांशी आरोगणा झाली, सारंग पंडितासी प्रसादू झाला, स्वामींचं भोजन झालं. सारंग पंडितांना स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद जो ताटामध्ये आहे तो त्यांना मिळाला. उरला तो मोकानंदे घेतला, उरला प्रसाद जो आहे तो मोकानंदांनी घेतलेला आहे. आणि उमाईसी मोकानंदा ते म्हटले, हे काही रे बा मज लागे काही ठेवाची ना. आणि सगळा प्रसाद सारंग पंडित आणि मोकानंदाने संपवून टाकला, ताटामध्ये काहीच ठेवलं नाही. आणि मुळामध्ये तिथे सारंग पंडित हे जे आहेत आणि मोकानंद आहेत मुळामध्ये यांच्यापेक्षा जास्त कष्ट उमाईसांनी घेतलेले आहेत. उमाईसांनी स्वयंपाक बनवला, आवडीपूर्वक बनवलेला आहे. स्वामींचं आगमन जे आहे ते उमाईसांसाठी, धानाईसा ज्या आहेत त्यांच्यासाठी हे जास्त दायक असायचं. आमचे स्वामी जायचेच त्यांच्यासाठी, उमाईसा आणि धानाईसांसाठी सारंग पंडितांच्या घरी जायचे, कारण ते दोघीही अधिकारी आणि कणव्याच्या जीव होत्या. आणि म्हणून स्वामी त्यांच्या कडे जायचे म्हणजे त्यांना सेवा देण्यासाठी स्वामी जात होते, एवढ्या त्या अधिकाराच्या जीव होत्या. आणि या ठिकाणी सारंग पंडित अशा वृत्तीचे व्यक्ती आहेत की उमाईसाला प्रसाद मिळू नये, उमाईसाने परपुरुषाचं उष्ट खाऊ नये म्हणून सारंग पंडितांनी काय केलेलं आणि सगळा प्रसाद त्यांनी सुद्धा घेतलेला. मोकानंदा सुद्धा तो संपवायला सांगितला, ताटात काहीच ठेवायला नाही सांगितलं. आणि मुळामध्ये म्हणजे उमाईसांना स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद हवा होता, परंतु तो काही प्रसाद त्यांना मिळाला नाही. उमाईसा खूप नाराज झाल्या आणि त्या मोकानंदाला म्हणतात की अरे तू मजल लागी काही ठेवायची ना, तुम्ही माझ्यासाठी काहीच प्रसाद ठेवला नाही दोघांनी. ते म्हटले, काही करू आई तुझ्या वरेता माने ना. ते म्हणते, आई काय करू, तुझ्या पतीला तू कुठल्या पुरुषाचं उष्ट प्रसाद खाल्लेला जरी ते संत महात्मे असले तरी सुद्धा तुझ्या पतीला ते मान्य नाहीये, त्याला आवडत नाही ते. मग उमाईसी उसिटे ताट सांडिले, उसिटे सांडिले होते ते तची सीते वेचली. आता स्वामींचं आयोजन कसं असतं बघा, तुम्ही प्रार्थना करत असाल, तुम्ही विनंती करत असाल तर परमेश्वर कसं आयोजन करतात एखाद्या गोष्टीचं
हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी उमाईसा जे आहेत त्यांना तो एक भाव आहे मनामध्ये की स्वामींचं भोजन होईल तर स्वामींचं उच्छिष्ट प्रसाद मला प्राप्त होईल, मला लाभदायक ठरेल, आणि म्हणून त्या प्रसादाच्या अपेक्षेने ती थांबलेली आहे की स्वामींचा उच्छिष्ट प्रसाद मला मिळेल. परंतु स्वामींना हे आधीच माहिती आहे की सारंग पंडित यांच्यासाठी उच्छिष्ट प्रसाद ठेवणार नाहीत, म्हणून स्वामींनी भोजन करतानाच काहीतरी आयोजन करून ठेवलेलं आहे. आता आमचे स्वामी आम्हाला सांगतात की सीत मुंगी आदी करून नेऊ नेदावे, म्हणजे तुम्ही जे भोजन करता ते भोजन करत असताना आपलं सीत खाली सांडलं नाही पाहिजे. इथे डोमेग्रामला आमचे स्वामी नाथोवासांना म्हणतात ऐसे अणु अणु सांडावे ते काही तुमचे दाई, म्हणजे तुम्ही असं आणून आणून असे कण सांडता खाली, ते देणारे का तुमचे वैरी आहेत का, त्यांचं अन्न तुम्ही फेकून देताय. म्हणजे स्वामी सांगतात असं कण कण सुद्धा अन्न जे आहे ते सांडू नये, अजिबात अन्न वाया जाऊ देऊ नये, मुंग्यांना एक शीत सुद्धा अन्न जाता कामा नये, अर्थात वाया घालवू नये असं स्वामी सांगतात. आणि मुळात म्हणजे ह्या लेळेमध्ये जर का आपण बघितलं, स्वामी स्वतः जेवताना स्वामींनी अन्नकण खाली सांडलेले आहेत. एकीकडे आमचे स्वामी आम्हाला सांगतात की अन्नकण खाली सांडू नका, वाया घालवू नका, आणि स्वतः स्वामींनी काय केलेलं आहे, अन्नकण खाली सांडवलेले आहेत. तर ते का सांडवलेले आहेत हे पण आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. परमेश्वराचं कुठलंही कार्य हे निर्हेतुक नसतं. परमेश्वरासाठी जे मला करायचंय, आम्हाला करायचं ते निर्हेतुक करायचं. परमेश्वराचं कुठलंही कार्य हे निर्हेतुक नसतं. परमेश्वर सर्व कार्य जीवाच्या हेतू कारणे, जीवाच्या भल्या कारणे करत असतात. या ठिकाणी ज्या उमाईसा आहेत त्या उमाईसांना हा प्रसाद मिळाला पाहिजे. जे खरे प्रसादाचे हक्कदार आहेत, जे प्रसादाचे खरे दावेदार आहेत, त्यांना हा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. पण त्यांच्यापर्यंत हा प्रसाद पोहोचणार नाहीये हे सारंग पंडितांच्या मुळे स्वामींना ते माहिती होतं, त्यांच्या स्वभावामुळे. आणि म्हणून स्वामींनी उमाईसांना सुद्धा प्रसाद मिळाला पाहिजे, ते नाराज झाले नाही पाहिजे, त्यांना सुद्धा त्या प्रसादाचा आनंद घेता आला पाहिजे. प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांचं सुद्धा जे काही लाभ आहे तो त्यांना लाभ झाला पाहिजे. आणि ह्या करताना म्हणून आमच्या स्वामींनी भोजन करत असतानाच काही अन्नकण जे आहेत ते खाली सांडलेले आहेत, मुद्दामून सांडलेले आहेत. जे स्वामी आम्हाला सांगतात अन्नकण खाली सांडवू नका, त्याच स्वामींनी ते अन्नकण खाली सांडवले, ते सुद्धा कशासाठी, जीवाच्या भल्यासाठी. एकीकडे आमचे स्वामी आम्हाला सांगतात अन्नकण सांडवू नका, का सांडवू नका, कारण की जीवाच्या भल्यासाठी. ज्या जीवांनी तुम्हाला ती भिक्षा दिलेली आहे त्यांच्या भल्याच्या आड येऊ नका, त्यांचे अन्नकण वाया जाऊ देऊ नका, ते तुम्ही ग्रहण करा. ते ग्रहण केल्यामुळे काय होईल, कुठेतरी त्यांना गोमटं लागणार आहे. तुम्ही त्यांचं अन्न वाया घालवलं तर त्या गोमट्यापासून त्यांना तुम्ही वंचित ठेवताय असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे अन्नकण सांडवू नका ते सुद्धा जीवाच्या भल्यासाठी, आणि इथे अन्नकण सांडवले ते सुद्धा जीवाच्या भल्यासाठीच. म्हणजे उमाईसांना तो प्रसाद प्राप्त व्हावा यासाठी स्वामींनी ते केलेलं. म्हणजे उमाईसा या अधिकार कणवेच्या जीव असल्यामुळे अशा जीवांसाठी परमेश्वर भले तेही करतात. म्हणजे जे त्यांना योग्य वाटतं ते परमेश्वर त्यांना योग घडवून देतात. तशा प्रकारे परमेश्वर त्यांना लाभ प्राप्त करून देतात. त्यांना त्या लाभापासून कधीही परमेश्वर वंचित ठेवत नाहीत, हे या लीळेतनं आम्हाला आज दिसलेलं आहे. तुमची फक्त विनंती असली पाहिजे, तुम्हाला अनुसरण घ्यायचं आहे तर देवाला आजपासून विनंती करा. कुणाला सांगत बसू नका अनुसरण घ्यायचं. सरळ देवाला सांगा रोज की देवा मला अनुसरण घ्यायचं आहे आणि हे अनुसरण तुम्हीच मला घडवा, माझी पूर्ण तयारी आहे, तुम्ही जो योग प्राप्त करून द्याल त्या योगाला. म्हणजे तुमची विनंती, तुमची तळमळ असेल तर परमेश्वर तुम्हाला नव्हे ते पुरविती. जे तुम्ही जोडलं नाही ते सुद्धा परमेश्वर एखादा योग घडवून तुमच्याकडनं ते जोडवून घेतील. तुमच्या पदरात ते गोमटं कणव, ते योग्यता अधिकार तुमच्या पदरात स्वामी देतील, आणि त्याद्वारे मग परमेश्वर काय करणार आहेत, तुमची जो योग्यता वाढवतील, अधिकार वाढवतील, आणि तुम्ही जे मागताय त्याचा योग संयोग घडवून परमेश्वर तुम्हाला तो अधिकार प्राप्त करून देतील, आणि त्याद्वारे मग ते दातृत्व जे तुम्हाला पाहिजे आहे ते परमेश्वर तुम्हाला घडवतील. आणि हे आम्हाला या लीळेतनं लक्षात आलेलं आहे. आणि तदनंतर जे उसिटे सांडिले होते तेथची सीते वेचली, तिथली सीते त्यांनी वेचली उमाईसांनी, आणि उमाईसांना प्रसाद मिळाला, उमाईसांना आनंद झाला. मग गोसाव्यांशी गुळा झाला, विडा झाला, स्वामींचा गुळणा झाला, विडा झाला. मग गोसाव्यांशी तेथची पहुड झाला, तिथेच स्वामींनी थोडासा आराम केलेला आहे, वामकुक्षी घेतलेली आहे, आणि वेळच्या वेळी गोसावी बीजे गेले. संध्याकाळच्या वेळेला स्वामी तिथून बीजे करतात.
तर बाईसा म्हणतात के बीजे केले होते बाबा, आणि स्वामी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये येतात आणि तिथे बाईसांची स्वामींची भेट होते. बाईसा स्वामींना विचारतात, बाबा के गेले होते बाबा, म्हणजे आपण कुठे गेलेला होतात? म्हणतात, बाई पांड्याच्या घरा, म्हणजे आम्ही सारंग पंडितांच्या घरी गेलेलो होतो. मग तरी माते का चुकविले बाबा, स्वामींना त्या म्हणतात, तर मग मला का चुकवलं तुम्ही? स्वामी म्हणतात, आता न चुकविजे, आता इथून पुढे आम्ही काही चुकवणार नाही तुम्हाला. कुठेही आम्ही पूजा अवसरासाठी तुम्हाला पूजा अवसराचा जो लाभ आहे तो आम्ही तुम्हाला देऊ, असं स्वामी बाईसांना आश्वासित करतात, आश्वासन देतात. सारंग पंडित आणि स्वामींची प्रथम भेट ही आपण या लीळेच्या द्वारे आपण बघितलेली आहे. आणि आजच्या सत्रामध्ये, आजचं हे 55 सत्र होतं पूर्वार्ध पैठण लीळेंचं, त्यामध्ये आपण 111 क्रमांकाची लीळा बघितलेली आहे. ग्रहे सारंग पाणी भेटी तथा ग्रहो निवृत्ती. दुसरी लीळा आपण बघितलेली देईभटा भेटी स्थिती. तिसरी लीळा आपण बघितली लखुबाईचा भेटी. चौथी लीळा आपण बघितलेली वामदेवाची गुंफे गमन. आणि पाचवी लीळा आपण बघितली 115 क्रमांकाची सारंग पंडिता भेटी. अशा एकूण 5 लीळेंवर आज आपण या 55व्या सत्रामध्ये श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.